नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा वसंतरावातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा प्रचारावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर सला बेल आयकॉन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। करू शकता प्रभाकर पवार शेतकरी भाऊर तालुका देवळा कांदा लागवडपासून ते 40 साठवणूक करेपर्यंत लाखो रुपये खर्च करून केला आहे। दोन वेळा कांद्याचे रोपं टाकून आणि भरपूर खर्च करूनही कांद्याला भाव मिळत नाही। महिना दीड महिन्यातच चाळीतला कांदा सोडू लागल्याने मंजूर लावून फेकण्याची वेळ आली आहे। कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना उन्हाळ कांदा लागवडीपासून काढणी साठवणूक यासाठी यंदा खर्च वाढला आहे। शिवाय कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे। त्यात कोळशात कोसळत्या बाजारभावाने आर्थिक गणित बिघडले आहे। पाऊस व गारपिटीमुळे या ठिकाणी शेतकरी आधीच त्रस्त झालेले असून त्यांना या ठिकाणी त्यातच साठवलेला कांदा खराब होऊ लागला आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं सरकारने कांद्याला योग्य भाव तर नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांचे दुःख कमी करावे असं या ठिकाणी यावेळी म्हणण्यात आले आहे। जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, घडामोडी असतात, त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचल्या असतात। जी काही महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स होतपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। सांगा तर भेटूया आपण, तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब करा। धन्यवाद।